एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ए बाळू, हा नाही चहा. हो हो सगळ्यांसाठीच दे. बर. आई, हे आई कुठे आहे? नाही माहित नाही, सकाळीच कुठेतरी बाहेर गेले. वहिनी रडते काय तू? काय झालं? निलिमा, आई बरी आहे ना? हो. हॉस्पिटलचे लोक म्हणतात की बाकीचे पैसे दिल्याशिवाय आईला डिस्चार्ज मिळणार नाही. माजलेत लेखा ते सगळे. बाबा एक मिनिट, मला सांग किती बिल बाकी? मला अंदाज आला होता आधीच, पण कोणत्या तोंडाने विचारू? माझ्याकडे अजिबात पैसे नाही. भाऊजी तुम्ही असं का बोलताय? आम्ही पण त्यांचे कोणीतरी आहोत. बहिणी सांगा काय झालं? आईच्या ऑपरेशनसाठी मामाने खूप पैसे भरले, पण आता रूमचं भाडं, औषध, बाकी सगळ्या प्रोसिजर हे सगळंच बाकी आहे. किती पैसे हवेत? 3 लाख. ते जर नाही भरलं तर आईला डिस्चार्ज नाही मिळणार. मामाचं सगळं सेव्हिंग संपलंय. काय करू मी आता? वहिनी काळजी करू नकोस. दादा काहीतरी व्यवस्था करतो मी. माझे सेव्हिंग्स मी चेक करतो, FD मोडतो. हा भाऊजी मी तुमचे सगळे पैसे परत करेन. वहिनी काय बोलतेस तू? मागितले का पैसे परत? मी आलो बँकेत जाऊन. 1 मिनिट, आज बँक हॉलिडे आहे. अरे देवा, आता काय होईल? वहिनी अहो काळजी करू नका, ऐकेल तो, घेऊन येईल पैसे. हो माझे दागिने असते ना तर ते तरी विकले असते मी. हो पण ते तर चोरीला गेले ना. हो ना बाबा. आणि गाडी ती पण नाहीये. बाबा मी विसरलेच, आपल्याकडे आहेत की पैसे? आय मीन तुमच्याकडे आईंनी नाही का दिले ठेवायला? माझ्याकडे आईने कधी?
अच्छा, पैसे दिल्यास आठवत नाहीये का? मग आपली गाडी आठवते का? नाही, ती लक्षात ठेवा, म्हणजे सगळंच आठवेल. काय आपल्या गाडीचं? बाबा, तुम्ही गाडीची जाहिरात नव्हता का बघत आणि आईनी त्याच वेळी तुम्हाला पैसे दिले ठेवायला? आठवतंय का काही? नाही ग, खरंच नाही आठवते मला. पण मला सगळं आठवतंय. आपल्या गाडीशी संबंधित आहे. यांना सांगू का? म्हणजे यांना सांगता सांगता तुम्हालाही आठवेल. अहो, आपली गाडी आहे ना. हा हा, ए बाळा नको. आठवलं आता, मला आठवलं तू काय म्हणतेस ते. हो, ए निलिमा बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी देतो तुला 3 लाख रुपये. बाबा, तुमच्याकडे एवढे पैसे कसे असतील? हा, आणि गाडीचं काय? आपल्या गाडीसारखी गाडी घ्यायची होती बाबांना, म्हणून आईंनी पैसे दिले त्यांना. मी आलोच पैसे घेऊन. हा, पण यांच्याकडे कसं काय एवढे पैसे असणार आनंदी? कुठून आले पैसे? अरे तिला कसं माहित असणार? बाबा आल्यावर आपण विचारू ना त्यांना. हा हे, हा हा, निलिमा बाळा, हे घ्या 3 लाख. बाबा, एवढे पैसे? हो, तिला एवढी मोठी रक्कम हवी होती ना हॉस्पिटल. आपण तुमच्याकडे कसे आले एवढे पैसे? आहो थांबा ना वहिनी, ते पैसे जरा नीट आत ठेवून द्या ना. बाबा, अहो एवढी मोठी रक्कम घरात ठेवणं खूप रिस्की आहे. कोणी घेऊन जाईल उद्या? तेच तर होतंय. नाही नाही, म्हणजे आत्ताच्या जगात हल्ली म्हटलं तेच तर होतंय. अहो, ते जाऊ द्या, तुमच्याकडे एवढे पैसे आले कसे? पण हे आपलं ललिता आईकडे कुठून आले? गाडीच आहेत ते. काहीतरी काय बोलतीयस? अहो बाबा, तुम्हाला गाडी हवी होती ना, आणि तुम्ही नाही का ती जाहिरात बघत होतात आणि तेव्हाच आईंनी पैसे आणून दिले. सो मला वाटलं गाडीचे पैसे आहेत ते. हा, अच्छा अच्छा, ते म्हणतेस होय. आपण आईकडे कसे आलेत पैसे? तुम्हाला विचारते बाबा, आईकडे कसे आलेत पैसे? त्यांना काय विचारतोयस तू? माझे आहेत ते पैसे. तुझे पैसे? तुझ्याकडे एवढी रक्कम कशी आली आई? एवढे पैसे? अरे भिशीचे आहेत ते पैसे. भिशीचे एवढे पैसे? हो, म्हणजे सगळ्या श्रीमंत बायका आहेत ना, आणि प्रत्येक महिन्याला कुणाच्या नावाची तरी भिशी निघतेच. ह्या महिन्यात माझं नाव निघालं. पण त्याचं काय एवढं? आणि हा विषय का निघाला आता? ते वहिनींच्या आईच्या हॉस्पिटलचं बिल भरायचंय ना, म्हणून बाबांनी 3 लाख रुपये दिले. थँक्यू बाबा. हो का? पण निलिमाला कोणी सांगितलं की आमच्याकडे एवढे पैसे आहेत? मी सांगितलं सगळ्यांनाच. आपली गाडी आठवते का? नाही, म्हणजे ती कालची गाडीची जाहिरात, ती घ्यायची होती गाडी म्हणून तुम्ही पैसे दिलेत, काही आठवतंय का? हो, आहे ना लक्षात माझ्या. मी आता हा चटका आयुष्यभरासाठी आहे ना मला. आई, आणि मी काय विचार केला माहितीये का, की हे पैसे घरच्यांच्याच कामी आले तर तुम्हाला आवडेलच ना. हो ना, फार चांगला विचार केला सुस्वानांनी. आणि असे काल आले होते ना पैसे, मी म्हणाले की विचार या मुलांना, कुणाला काही घ्यायचं असेल तर.
आता निलिमाच्या उपयोगी पडले. आई, अगं एवढे पैसे घरात आहेत याची आम्हाला कोणालाच काही कल्पना नाही. आणि रिस्की आहे घरात ठेवणं. अरे हो, पण घरामध्ये पैसे होते म्हणून निलिमाला वापरता आले ना ते. ह्याचा विचार तुम्ही कोणी करतच नाही यात. सगळेजण फक्त बोलताय मला. हा हो, हेही खरं आहे. घरात पैसे होते म्हणून बहिणीला पैसे देता आले. हा, आई असल्यामुळे आपल्या घरात कधीही कोणालाही काहीही कमी पडणार नाही. चला, चहा घ्यायचा राहिलाय सगळ्यांचा. बाळू दादा, हा चहा. हो. आई बस. बहिणी, टेन्शन सोडून द्या आता. आई, काका आणि बाबा कुठे आहेत? हे उशिरा येणार आहेत ऑफिसमधनं. आणि हे काम करतायत जरा. कसलं काम करतायत भाऊजी? अगं मगाशी पण कपाटातनं काहीतरी पसारा काढून बसले होते. म्हणजे जुने अल्बम्स आणि बरंच काही काढलं होतं. हो, ऍक्च्युली ना त्यांच्या कॉलेजमध्ये ना एक मोठं फंक्शन होणार आहे आणि तिथे सगळे सगळे जुने फोटो पाहिजेत त्यांना. ते काढत बसले. हो, भाऊजींनी पण एखादी गोष्ट मनावर घेतली ना की ते जपाची माळ ओढल्यासारख्यानं तेच करत राहतात. जुईली काय आहे त्याच्यात? स्वानंदीताईंनी मला ड्रेस घेऊन दिले होते ना, ते ऑल्टर करायला द्यायचे होते ना, ते आणले. स्वानंदीचं नाव काढलं आणि मला आठवण झाली. आता श्रावणातले सगळे सणवार एकामागे एक येतील. आपण छान करूया मुलींचे सण. हे सुद्धा मला म्हणालेत की मुली आणि मुलींच्या सासरची मंडळी सगळी खुश झाली पाहिजेत. अगं बाई, हो ना वहिनी. आतापर्यंत सगळे सण, मंगळागौरी वगैरे सगळं आपणच साजरं करत आलो. हो, म्हणजे ही सगळी मजा आतापर्यंत आपणच केली ना. आता ह्या मुली करणार. आपण ना ह्या सगळ्या जणींना हाताशी घेऊन ना एक छान यादीच तयार करूया. म्हणजे काय माहितीये का, घरच्या सारखी असलेली सगळी जी जवळची माणसं आहेत ना, त्यांची सुद्धा एक यादी असायला पाहिजे ना. म्हणजे कधी कोणाला बोलवायचं, कधी कोणाला नाही बोलवायचं, हे सगळं आपल्याला माहित असायला हवं. बरोबर. आता तुम्ही पाहिलंत ना की जेव्हा संपदा जाणार होती तेव्हा नेमकं वच्छी आत्यांना आपण बोलावलं नाही. म्हणजे वाईट दिसतं ना हो ते. त्यांना किती वाईट वाटलं असेल. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. अरे हो सायली, आपल्याला पण यादी बनवायची आहे ना. तुम्हाला कसली यादी करायची? हा, ते काकू, ते काकू, अगं तायांच्या पहिल्या सणांची यादी करायची. अनिता, अगं तू महेशच्या घरी फोन करून घे बाई. ती मंडळी साधी आहेत तर आपल्याला त्यांचा धाकच नाही उरलेला. पण ती व्याही मंडळी आहेत आपली. हो ना. पण त्या सगळ्यांचं धाक आपल्याला एकटी संपदातच दाखवते ना. सायली, असं बोलायचं नाही. हा, ती मोठी बहीण आहे की नाही तुझी. आणि वहिनी, तुम्ही काळजी नका करू. मी ना स्वानंदीच्या घरी परवाच फोन केला. परवाच? तू इतक्यातच फोन केलास त्यांच्याकडे? अगं श्रावण यायचंय अजून. ते हसतील तुला. ते म्हणतील की ह्या मंडळीला फारच पुढचे वेध लागलेत. हो ना, आधीच फोन केला ना मी. मग म्हणजे मी सहज फोन केला होता. तर मी ललिताबाईंना म्हटलं. म्हणजे ललिताबाईच मला म्हणाल्या
ललिताताई तुला म्हणाल्या. म्हणजे आम्ही दोघी एकमेकींना म्हणालो. काय म्हणालात एकमेकींना तुम्ही दोघी? आम्ही म्हणालो की ते ठीक आहे. आपलं एकदा सगळं निश्चित झालं ना की मी त्यांना फोन करते आणि मी बोलते त्यांच्याशी. स्वानंदीच्या सासूबाई आहेत ना त्या, मग त्यांचा मान राखायला हवा. हो अहो मी पण मान राखला असता, पण आधी ह्यांची तारीख तर ठरायला हवी ना. अगं आई, 1 तारीख कशी असेल ना? म्हणजे काकू पण सगळे सण साजरे करतो ना आई. अगं मंगळागौरीचे वार ठरलेले असतात ना. हो. अनिता, तू ना आज भाऊजींसारखी वागतेस. म्हणजे काहीतरीच बोलतेस आणि स्वतःच गडबडतेस. हो. तुला नवऱ्याचा गुण लागला? जाऊ द्या. थँक गॉड आई, तू काही बोलली नाही. गप्प बसा. मला नाही जमत ही असली लप्पाछप्पी. बघितलंस ना माझं काय झालं ते. आणि मी तुम्हाला सांगून ठेवते दोघींना, आता तुम्ही काय तो वाढदिवस करणार आहात आणि सरप्राईज करणार आहात म्हणून मी तुम्हाला मदत केली. एरवी जर आमच्यापासून काही लपवलात ना, हे ठेवून देईन चांगली. जा तर ते पटकन लपव जा. एकशे 34 सॉरी, 258 चुकलो, 299 सॉरी, 300 चुकलो. आता 3 लाखाला 300 बरोबर आहेत. हा बस. आत्ता चुकलं सॉरी असं म्हणताय, पण गेले ना 3 लाख. 3 लाख गेले म्हणून ते इतक्या वेळेला सॉरी चुकलो म्हणालो ना मी. काल रात्री काय म्हणाला होतात? माझ्या डोक्याली कमी नाहीये. तुमचंच वाक्य होतं ना हे. खरंच आहे, डोकं रिकामं नाहीच आहे तुमचं. कचरा भरलाय त्यात. मी कमवते आणि तुम्ही उडवा. उडवा काय उडवा? मी काही उडवलेलं नाहीये. मी फक्त उडत जाताना बघत बसलो, दुसरं काहीही करू शकलो नाही. तू असं काय बोलते जणू काय मी 3 लाख स्वतः एकट्याने जाऊन उडवून मजा करून आलोय. मजा तर आता स्वानंदीला येत असेल. म्हणाली होती ना तुमच्याकडनं पैसे घेऊन घरातल्यांना देईन. ती म्हणाली त्याप्रमाणे केलं तिने. त्या बेडणीकडे जाणं केवढ्याला पडलं मला? 3 लाखाला. नाकाखांना 3 लाख घेऊन गेली ती. खरोखर भयंकर आहे ती मुलगी. पण आपल्याकडे पैसे आहेत हे सांगितलंच कशाला? मग काय करणार दुसरं? ते वाघ पकडायला चारी बाजूने हाकारे करतात ना, तसं केलं त्यांनी मला. वाघ? तुम्ही? घरातल्या उंदराला पकडताना पण असंच कॉर्नर करतात माहितीये ना? म्हण आता काही माती खाल्ली ना मी. तरी नशीब पैसे कुठून आले मी सांगितलं नाही त्यांना. हा, मी पोहोचले ना म्हणून सांगितलं नाही, नाही तर वेळ आलेलीच होती. मी आले म्हणून वाचलात. हो. स्वानंदीने 1 नंबरचे मांजर आहे. बिलंदर आणि धूर्त. कुणाचं लक्ष नाही असं बघून ना साय पळवणारी. हो, ती साय खाऊन गेली आणि आपण इथे हाय हाय करत बसलो. ललिता, पण ते उरलेले 7 लाख मात्र जपून ठेवायला हवेत. हा, पैसे तर सांभाळून ठेवायलाच हवे. आज अडून गाडीचा विषय काढून धमकी दिलेली आहे तिने. ती काही करण्याआधी पैसे संपवायला हवे. तोपर्यंत लपू कुठे पैसे? कपड्यात लपूया. एवढे 7 लाख नाही, हे जरा जास्तच होतात ना. सारखे जास्त आहेत असं म्हणू नका, दृष्ट लागते. सत्य आहे. काय करू मग?
बँकेत ठेवलं तर काही उपयोग नाही. संपदाने सुद्धा बँकेतच ठेवले होते, तिथनंही काढले ना या हुशार मुलीने. आणि बँकेत ठेवायला जाऊ तरी कधी आणि कसा? गिधाडासारखी सतत नजर ठेवून असते. बँकेत पैसे ठेवायला जाताना मला पकडलं, त्या 7 लाखावर डल्ला मारला तर? तुझ्याकडे कारणांची काही कमतरता नाहीये. पैसे अशा ठिकाणी लपवले पाहिजेत ना की स्वानंदीला त्याची कल्पनाही येणार नाही. उद्या सकाळपर्यंत फक्त ते लपवायचे. उद्या सकाळी स्वानंदी क्लासला गेली की तिकडनं पैसे काढून घ्यायचे. पैसे आपण आणि शॉपिंग. स्वानंदीला कळेपर्यंत पैसे संपलेलेही असतील. स्वानंदी, अगं तू आत्ता उतरलीस या खेळात, ती मुरलेली आहे. असे ना 56 डाव आहेत माझ्याकडे. अशी मात देईन ना की पुन्हा खेळण्याचा विचारही नाही करू शकणार तू.